नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहतो इयत्ता 10वीचा विज्ञान या भागातील म्हणजे दुसऱ्या भागातील दुसरा पाठ, ज्याचं नाव आहे सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1. तर सजीवांतील जीवन प्रक्रिया बघण्यापूर्वी त्या गोष्टींसाठी ऊर्जेची खूप गरज असते. याच्यासाठी आपण पहिल्या सेशन पासून बघत आलो की ऊर्जा कशा प्रकारे मिळवली जाते. त्याच्यानंतर ऊर्जा मिळवण्यासाठी ऍक्च्युली कोणत्या प्रकारची प्रोसेस आपल्या पेशींमार्फत होत असते त्याविषयी आपण दुसऱ्या सेशन मध्ये पाहिलं. त्या म्हणजे आपण पाहिलं क्रेब्स सायकलच्या मार्फत कोएसिटिल एन्झाईम ए याचं रूपांतर कशा प्रकारे एटीपीच्या मॉलिक्युल्स मध्ये केलं जातं. म्हणजे क्रेब्स सायकल तिथे महत्वाची भूमिका बजावत असतं. त्याच्यामध्ये NADH2 आणि FADH2 हे रेणू कशा प्रकारे कार्य करत असतात त्याविषयी सुद्धा आपण बघितलं. उपासमार वगैरे झालेली असेल तर कशा प्रकारे आपल्याला स्निग्ध पदार्थांपासून एनर्जी मिळते हे सुद्धा आपण इथे पाहिलेलं आहे. आता टप्प्याटप्प्याने आपण चौथ्या सेशन पर्यंत गेल्यानंतर आपल्याला पेशी विभाजन कशा प्रकारे होतं ते पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण आता सुद्धा या सेशन मध्ये पाहणार आहोत की ऊर्जेचा उपयोग कशा प्रकारे केला जातो. चला तर मग पाहूया सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 मधील विविध घटक आणि त्यांच्यापासून मिळणारी ऊर्जा कशी असते. इथे पहा, ग्लुकोज विघटन म्हणजे ग्लायकोलायसिस, डिकम्पोजिशन केलं जातं, त्याला ग्लायकोलायसिस असं म्हटलं जातं. या प्रक्रियेचा शोध गुस्ताव एम्बडेन, ओट्टो मेयरहॉफ आणि जेकब पार्नास या 3 शास्त्रज्ञांनी आणि त्यांच्या इतर सहकार्याने मिळून लावला. लक्षात ठेवा, या 3 सायंटिस्टची नावं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. एम्बडेनचा E, त्याच्यानंतर मेयरहॉफ यांचा M आणि पार्नास यांचा P घेऊन EMP पाथवे नावाचा एक पाथवे आपल्याला पुढल्या स्टडीज म्हणजे हायर स्टँडर्ड मध्ये आपण स्टडी करणार आहोत. आपण जर सायन्स मध्ये असू तर सायन्स मध्ये अशा प्रकारचे पाथवे आपण स्टडी करणार आहोत आणि ते डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. आता यासाठी त्यांनी स्नायूंवर प्रयोग केले म्हणून ग्लायकोलायसिसच्या प्रक्रियेला एम्बेडेन मेयरहॉफ पार्नास पाथवे म्हणजे EMP पाथवे असं सुद्धा म्हटलं जातं. ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र, आता हे कुठे तयार होतं ते आपण बघितलेलं आहे की ते मायटोकॉन्ड्रियामध्ये ट्रायकार्बोक्सिलिक आम्ल चक्र तयार होतं आणि त्याची कोएसिटिल एन्झाईम ए वर अभिक्रिया होते. ही चक्रीय अभिक्रिया सर हेन्स क्रेब यांनी शोधली म्हणून या चक्रीय अभिक्रियेला क्रेब चक्र असे संबोधले जाते. म्हणजे बघा, ह्यांच्या सन्मानार्थ यांनी याचा शोध लावला. म्हणजे क्रेब सायकलचा शोध जो आहे तिथे TCA सायकल आहे, जिचा शोध हेन्स क्रेब यांनी लावल्यामुळे त्याला क्रेब सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि क्रेब यांना या शोधासाठी सर्वोच्च असा 1953चा नोबेल पुरस्कार मिळाला होता. इथे पहा विद्यार्थी मित्रांनो, फार डिटेल मध्ये आपल्याला दिसतंय की ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन म्हणजे एरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशन मध्ये कशा प्रकारे ऊर्जा निर्मिती होत असते. आपण लेफ्ट हँड साइडला जो पिंक कलर मध्ये बघतोय तो ऑक्सी श्वसनाचा आहे आणि इकडे जो राईट साइडला बघतोय ब्ल्यू कलर मध्ये तो विनॉक्सी श्वसन म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन. इथे पहा, स्निग्ध पदार्थांचं रूपांतर मेदाम्लांमध्ये होतंय ऑक्सी श्वसनामध्ये. कर्बोदकांचं रूपांतर ग्लुकोज विघटन होऊन ग्लायकोलिसिस होऊन पायरुविक आम्लामध्ये होतंय आणि प्रथिने किंवा अमिनो आम्ल यांचं सगळ्यांचं रूपांतर शेवटी ऍसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. आपण क्रेब सायकल बघितली. क्रेब सायकल मध्ये ऍसिटिल कोएन्झाईम ए चे मॉलिक्युल्स जाऊन त्याच्यापासून ATP मॉलिक्युल तयार करतात. तिथे दाखवलं त्याप्रमाणे ऍसिटिल कोएन्झाईम ए चं क्रेब सायकल मध्ये गेल्यानंतर कार्बन डायऑक्साईड H2O आणि सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे ऊर्जा याच्यामध्ये रूपांतर होतं, म्हणजे ATP मॉलिक्युल्स मध्ये रूपांतर होतं. विद्यार्थी मित्रांनो, नीट स्टडी केला तर लक्षात घ्या की कर्बोदक असोत, प्रथिने किंवा स्निग्ध पदार्थ यांचं रूपांतर शेवटी ऍसिटिल कोएन्झाईम ए मध्ये होतं. सर्वात जास्त आपण विघटन कोणाचं करतो तर ग्लुकोजचं. आपल्या शरीरामध्ये आपण जे काही खातो त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं, म्हणजे कर्बोदकांचं रूपांतर ग्लुकोज मध्ये होतं. कर्बोदक म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे मॉलिक्युल्स असतात आणि पायरुविक आम्ल तयार होते आणि नंतर ऍसिटिल कोएन्झाईम ए. आता आपण बाजूची सायकल बघूया ज्याच्यामध्ये विनॉक्सी श्वसन होतं म्हणजे अनएरोबिक रेस्पिरेशन होतंय. त्याच्यामध्ये कर्बोदकांचं रूपांतर ग्लुकोजचं विघटन म्हणजे कर्बोदकांनंतर ग्लुकोज तयार होतं आणि त्याचं विघटन होतं. विघटनानंतर आपल्याला दिसतंय की पायरुविक आम्ल तयार होतं. आता विघटनानंतर पायरुविक आम्ल तयार होतंय. किण्वन प्रोसेस आपल्या लेफ्ट हँड साइडला दिसते ब्ल्यू सायकलच्या आणि अल्कोहोल मध्ये रूपांतर होतं आणि किण्वामध्ये म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रियेने अल्कोहोल मध्ये त्याचं रूपांतर आणि इस्ट मध्ये रूपांतर होत असतं. आपण माहिती आहे, आपण जी वायनरी बघतो किंवा दारूचं प्रोडक्शन जिथे केलं जातं ते अल्कोहोल हे किण्वन प्रक्रियेतून केलं जातं, याला फर्मेंटेशन असं म्हणतात. किंवा ग्लुकोज विघटन होऊन जेव्हा पायरुविक आम्ल तयार होतं तेव्हा सुद्धा इथे किण्वन होतं, फर्मेंटेशन होतं आणि विविध पदार्थ याच्यामार्फत तयार करतात. ते म्हणजे व्हिनेगर म्हणजे आपण ऍसिडिक ऍसिड 10 to 30% पाण्यामध्ये असतं, जीवनसत्व
इत्यादींमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि विविध सूक्ष्मजीव याच्यापासून आपलं अन्न तयार करत असतात. पायरुव्हिक आम्ल तिसरं बघतो आपण, किण्वन, लॅक्टिक आम्ल आणि स्नायू तांबड्या रक्तपेशी याच्याविषयी आपण बोलणार आहोत. की आपण पोहताना वगैरे बघा आपल्या पायामध्ये क्रॅम्प येतो म्हणजे काय होतं तर तिथे ऑक्सिजन न पोहोचल्यामुळे ते विनॉक्सी श्वसन होतं आणि लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि स्नायू आणि तांबड्या रक्तपेशींमध्ये अशा प्रकारची अभिक्रिया होत असते आणि लॅक्टिक आम्ल तयार होत असतं. विनॉक्सी श्वसन करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती. आता जे विनॉक्सी आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन पासून आपण ऊर्जा मिळवतो. मग जे विनॉक्सी श्वसन करतात त्यांना ऊर्जा कशी मिळते म्हणजे ते अनएरोबिक रेस्पिरेशन करतात त्यांच्यामध्ये ऊर्जेची निर्मिती कशी होते आणि त्यांची सर्व कार्य कशी घडून येतात. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाहीत. उदाहरणार्थ अनेक जीवाणू अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आपण आधी एक ग्राफ बघितला की त्यांच्यामधून कशा प्रकारे त्यांना ऊर्जा मिळत असते. इथे क्रेब्स सायकल वगैरे तयार होत नाही. किंवा काही हायर प्लांट्स जे आहेत काही प्राणी आहेत ते सुद्धा विनॉक्सी श्वसनाने हे कार्य करत असतात. जसं आपण बघतो आपण जर बीज किंवा बिया जर जमिनीत टाकल्या आणि त्याच्यावर जर पाणी आलं तर ह्यांना ऑक्सिजन मिळत नाही. म्हणजे विनॉक्सी श्वसनाच्या कार्याद्वारे हे ऊर्जा मिळवतात आणि त्याच्यापासून अंकुर तयार करतात. ग्लुकोज विघटन आणि किण्वन हे दोन टप्पे असतात. यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. बघा ग्लुकोजचं इथे पूर्णपणे जसं ऑक्सिश्वसन मध्ये पूर्णपणे विघटन होतं त्याप्रमाणे इथे तर पूर्णपणे विघटन होत नाही आणि तरी सुद्धा ऊर्जा मिळते. कमी प्रमाणात मिळते ऊर्जा ती परंतु ऊर्जा मिळते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुव्हिक आम्ल काही विकारांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोल मध्ये रूपांतरित केले जाते. म्हणजे C2H5OH हा अल्कोहोलचा फॉर्म्युला आहे. इथेनॉल यालाच किण्वन असं म्हणतात. म्हणजेच इथे आपण ऊर्जा तयार न होता म्हणजे ATP मॉलिक्युल्स तयार न होता याचं रूपांतर किण्वन प्रक्रियेद्वारे अल्कोहोल मध्ये झालेलं आपण आधीच्या पिक्चर मध्ये बघितलं होतं बघा. ज्याच्यामध्ये ऑक्सिश्वसन आणि विनॉक्सी श्वसन तुम्हाला दाखवलं होतं तिथे याचं रूपांतर अल्कोहोल मध्ये झालेलं आपल्याला दिसलं. म्हणजे हा कार्बनी आम्ल आहे. कार्बनी आम्ल किंवा अल्कोहोल बेस असतो. काही अन्न घटक मिळणारी ऊर्जा. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या महारेणूला प्रथिन असं म्हणतात. लक्षात ठेवा अमिनो आम्ल आपल्या शरीरामध्ये बॉडी बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ते अमिनो आम्लाचे आणि त्याच्यापासून नायट्रोजन पासून तयार झालेले आणि याच्यापासून प्रथिन म्हणजे प्रोटीन्स तयार होत असतात. प्राणीज पदार्थापासून मिळणाऱ्या प्रथिनांना फर्स्ट क्लास प्रोटीन्स किंवा फर्स्ट क्लास प्रथिन असं म्हणतात आणि या प्रथिनांपासून प्रति ग्रॅम म्हणजे एका ग्रॅम पासून 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळत असते. लक्षात घ्या प्रथिना कशापासून तयार होतात तर अमिनो आम्लांपासून. हे जे महारेणू तयार होतात त्यांना प्रथिना असं म्हणतात आणि प्राण्यांपासून जी प्रथिना मिळतात त्यांना फर्स्ट क्लास प्रोटीन म्हणतात आणि याच्यापासून आपल्याला प्रति ग्राम 4 किलो कॅलरी इतकी विद्यार्थी मित्रांनो ऊर्जा मिळत असते. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असं म्हणतात. म्हणजे जे मेदाम्ल आहे जे ऍसिड्स आहेत ते आणि अल्कोहोल यांचे रेणू एका विशिष्ट अशा रासायनिक बंधाने बॉन्डिंग तयार होतात आणि त्यांना आपण स्निग्ध पदार्थ असं म्हणतो. इथे पहा प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेले अमिनो आम्ल बघा. हाडांमध्ये ऑक्सिन हे अमिनो आम्ल तयार होतं. पेशींमध्ये प्रद्रव्य पटलाचे प्रथिने विविध विकारे. स्वादुपिंडामध्ये इन्शुलिन आणि ट्रिप्सिन. पियूषिका म्हणजे पिट्युटरी ग्लँड मध्ये विविध संप्रेरके आपल्याला दिसतात. स्नायू मध्ये ऍक्टिन व मायोसिन ही लवचिक प्रथिने तयार होतात. रक्तामध्ये हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे आणि त्वचेमध्ये मेलेनिन रंगद्रव्य आणि केराटिन. मेलेनिन आपल्याला माहित आहे जो काळपटपणा आपल्या शरीराला आणतो म्हणजे तिथे ऊन जास्त लागतं त्वचेचं संरक्षण करण्यासाठी मेलेनिन नावाचा एक द्रव तिथून बाहेर असतो आणि जो शरीराला काळपटपणा देतो. लक्षात ठेवा गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ले शरीरात साठवून ठेवली जात नाहीत. त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेला अमोनिया शरीराबाहेर टाकून दिला जातो. विद्यार्थी मित्रांनो ही फार महत्वाची अशी गोष्ट आहे. घ्या बघा गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून आपण प्रथिने जर जास्त सेवन केली म्हणजे आपण बॉडी बिल्डिंग जेव्हा जिम मध्ये जातो त्यावेळेला प्रोटीन सप्लिमेंट वापरतो परंतु एवढ्या प्रकारची प्रोटीन्स विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आवश्यक नाहीत. तर ही अमिनो आम्ले शरीरात साठवून न ठेवता ती कशाच्या स्वरूपात तर अमोनियाच्या स्वरूपात शरीराच्या बाहेर टाकले जातात. गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थांमध्ये जसे की
ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियाद्वारे ग्लुकोज मध्ये केलं जातं, म्हणजे ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करतात. वनस्पती स्वतःला लागणारी अमिनो आम्ले खनिजांपासून नव्यानेच तयार करतात व त्यांपासून विविध प्रथिने तयार करतात. वनस्पती पेशींच्या हरित लवकांमध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन. आता बघा, हरित लवक म्हणजे क्लोरोफिल मध्ये आढळणारं कुठलं प्रथिन आहे, त्याचं नाव आहे रुबिस्को, आणि निसर्गामध्ये आढळणारं हे सर्वात जास्त प्रमाणात आढळणारं प्रथिन आहे जे वनस्पतीमध्ये नॅचरली आपल्याला मिळत असतं. पेशींचे प्रद्रव्य पटल तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड, प्रद्रव्य म्हणजे सेल मेम्ब्रेन, बाहेरचा मेम्ब्रेन जो आहे तो, तर त्यासाठी फॉस्फोलिपिड नावाचे रेणू आवश्यक असतात. स्निग्ध पदार्थापासून आपल्याला प्रतिग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये साठवून ठेवले जातात. जसं आपण अमिनो आम्ल म्हणजे प्रथिनं जर जास्त झाली तर ती अमोनियाच्या स्वरूपात बाहेर फेकली जातात, परंतु जर रोजच्या गरजेपेक्षा जास्त स्निग्ध पदार्थ शरीरात साठवली तर ते चरबीयुक्त संयोजी ऊतीमध्ये म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत त्याच्यामध्येही साठवली जातात, ऍडिपोज टिश्यूज, आणि ज्याच्यामुळे चरबी आपल्या शरीरावर उतरते. म्हणजे स्निग्ध पदार्थांचं जास्त सेवन करणं आपण टाळतो. लक्षात घ्या, इथे काही क्वेश्चन्स आहेत किंवा अनेकदा तुमचे तोंड येते किंवा त्यावेळी तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाही, म्हणजे तोंड भाजतं आपल्याला माहित आहे. काही जणांना बाल्यावस्था किंवा तरुणावस्थेमध्येच रात्रीचे दिसण्यास त्रास होतो. तर ह्याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे तो म्हणजे विटॅमिन्स. लक्षात घ्या, जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. विद्यार्थी मित्रांनो, विटॅमिन्स जे असतात ते ट्रेस क्वांटिटीमध्ये परंतु आपल्या शरीराला हवीच असतात. जर विटॅमिन्स आपल्याला मिळाले नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकतात. त्या आजारांविषयी आपण 8व्या इयत्तेमध्ये मोठे मोठे चार्ट्स बघितलेले आहेत. आता जीवनसत्वांचे मुख्य 6 प्रकार कोणते तर A, B, C, D, E आणि K. याच्यापैकी A, D, E आणि K हे मेज स्निग्ध विद्राव्य आहेत, म्हणजे स्निग्ध पदार्थांमध्ये विद्राव्य आहेत. कोणते कोणते A, D, E आणि K विटॅमिन्स. B आणि C जल विद्राव्य आहेत, म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळतात. आपण पाहिले आहे की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियांमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होतात. आपण जे FADH2 आणि NADH2 चे रेणू बघितले होते ते क्रेब सायकल मध्ये तयार झाले आपण बघितले. ते तयार करण्यासाठी अनुक्रमे रायबोफ्लेविन म्हणजे जीवनसत्व B2, विटॅमिन B2 लागतं, आणि निकोटिनामाइड जीवनसत्व B5 म्हणजे विटॅमिन B5 यांचा उपयोग होतो. यांच्या मार्फत FADH2 आणि NADH2 तयार होतो. हे आपण क्रेब सायकल मध्ये पाहिलेलं आहे. आपल्या शरीरात आता एक महत्वाचा घटक पोषद्रव्य, पाणी हे सुद्धा पोषद्रव्य. विद्यार्थी मित्रांनो, जर पाणी योग्य प्रमाणात प्यायलं नाही तर डिहायड्रेशन होऊन आपला प्राण सुद्धा जाऊ शकतो. हे लक्षात ठेवा, कारण जेव्हा डिसेंट्री किंवा ओमेटिंग चालू होते त्यावेळेला शरीरातलं पाणी बाहेर फेकलं जातं, आणि पाणी म्हणजे वॉटर आपल्या शरीरात मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. लक्षात घ्या, 65 ते 70% पाणी आपल्या शरीरात असतंच. प्रत्येक पेशीमध्ये पेशीचं जे वजन आहे त्याच्या 70% पाणी असते. रक्तामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे रक्त हा फ्लुइड आहे, तो वाहणारा आहे, म्हणजे वाहण्याची प्रक्रिया पाण्यामुळे होत असते. कारण रक्तद्रव्यामध्ये साधारण 90% पाणी असते. किती टक्के पाणी असते? 90%. म्हणजे पाणी हा सुद्धा महत्वाचा पोषद्रव्य आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशन मध्ये काय बघितलं की निरनिराळी पोषद्रव्ये म्हणजे स्निग्ध पदार्थ किंवा प्रथिन किंवा कशा प्रकारे जास्त प्रथिनांचं रूपांतर अल्कोहोल मध्ये केलं जातं, आणि संयोजी युतीमध्ये कशा प्रकारे स्निग्ध पदार्थ जास्त प्रमाणात आपण शरीरात साठवले तर कसे साठले जातात याविषयी आपण इथे पाहिलं. त्याचप्रमाणे पाणी या पोषद्रव्याविषयी सुद्धा बघितलं. पाणी जसं बघायला गेलं तर आपल्या शरीराला खूप आवश्यक असं हा एक घटक आहे, हे एक पोषद्रव्य आहे, आणि त्याच्यामुळे शरीरामध्ये इतर गोष्टी म्हणजे जसं रक्ताचं वहन आणि इतर सर्व गोष्टी ज्या असतात त्या कॅरी आउट होत असतात, आणि म्हणून हे सगळी पोषद्रव्य आपण ह्या सेशनच्या अंती पाहिलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय हे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं ऍप आहे की ज्या मार्फत आपल्याला विविध विषयांमध्ये जसे की सायन्स, सोशल सायन्स किंवा मॅथ्स, इंग्लिश, कॉम्प्युटर आणि हिंदी या विषयांचं मार्गदर्शन आपल्याला घर बसल्या मिळू शकतं. तेच 6वी ते 10वी पर्यंत आपण ह्याचा स्टडी आपण इथे करू शकता. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या विद्यार्थी मित्रांना सुद्धा किंवा मैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती देऊन त्यांना सुद्धा हे ऍप रजिस्टर करायला सांगावं, जेणेकरून त्यांचंही भवितव्य उज्ज्वल होईल. धन्यवाद.